Hello dear students, welcome all of you in today's class. Today we are learning cyber law. आता पहा हे जे चॅप्टर आहे सायबर लॉ, या चॅप्टर मध्ये आपण याआधी बेसिक थिंग्स लर्न केलेल्या होत्या, शिकलेलो होतो. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन घेतलेलं होतं. त्यानंतर सायबर लॉ मध्ये कुठले कुठले क्राइम्स वगैरे येतात याविषयी बघितलेलं होतं. त्याची आपण ॲडव्हान्टेजेस पाहिलेली होती. इथिक्स मॉरल काय आहे याविषयी डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. सॉफ्टवेअर पायरसी, अनऑथराइज ॲक्सेस, कॉपीराइट व्हायोलेशन, क्रॅकिंग, हॅकिंग, सायबर बुली, फिशिंग, प्लॅगॅरिझम याविषयी पण डिस्कस केलेलं होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे डूज अँड डोंट्स इन सायबर वर्ल्ड याविषयी पण आधी आपण डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे. आता आज आपण आजच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत एक केस स्टडी, जी की आपल्या 11वी IITच्या सिलेबसमध्ये दिलेली आहे. अँड या केस स्टडीच्या माध्यमातून सायबर वर्ल्डमध्ये जे काही क्राइम्स होतात ते कशा प्रकारचे होऊ शकतात याचं आपल्याला एक गेसिंग येऊ शकतं. आणि म्हणून ही केस स्टडी आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेली आहे. सो लेट्स स्टार्ट लर्निंग धिस केस स्टडी. First of all, I read this case study and we understand the meaning what is given here. Mr. A checked his account. His account displayed deduction of rupees 30,000. म्हणजे मिस्टर ए नावाची एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने त्याच्या अकाउंटला 30,000 रुपयांचं डिडक्शन दिसते. म्हणजे त्याच्या अकाउंटमधून 30,000 रुपये काढल्या गेली आहेत किंवा डिडक्ट झालेली आहेत. After investigation revealed the money had been transferred to Mr. B's account. इन्व्हेस्टिगेशन केल्याच्या नंतर हे लक्षात आलं की हे जे 30,000 रुपये आहेत हे बी नावाचा जो एक व्यक्ती आहे त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर झाली आहेत. ही वॉज इन्फॉर्म दॅट ही हॅज बीन अ व्हिक्टीम ऑफ सायबर क्राईम. आता जेव्हा त्याला हे लक्षात आलं किंवा त्याने इन्व्हेस्टिगेशन केलं का हे 30,000 रुपये मी तर ट्रान्सफर केलेली नाही आहेत, मग ही 30,000 रुपये गेलीत कुठे. मग त्याला लक्षात आल्यानंतर बीच्या अकाउंटमध्ये ती पैसे ट्रान्सफर झालेली आहेत. त्याला लक्षात आलं की आपण ना सायबर क्राईमचे बळी पडलेलो आहोत आणि आपल्यासोबत काहीतरी फ्रॉड झालाय. ही हॅड गिव्हन हिज पासवर्ड अँड नेम ऑनलाईन बाय रिप्लाइंग टू अन ईमेल सेंड बाय द हॅकर. आता हे कसं घडलं? कोणीही काही सहजासहजी तुमच्या अकाउंटमधून पैसे नाही काढू शकत. त्या मिस्टर ए ने कुठल्या तरी एखाद्या मेलला रिप्लाय केलेला होता जो की इनडिरेक्टली एखाद्या हॅकरने त्याला सेंड केलेला असेल. मग तो हॅकर म्हणजे या सिच्युएशन मध्ये आपण मिस्टर बी कन्सिडर करतोय की ज्याने मिस्टर ए ला काहीतरी एक मेल पाठवला आणि त्या मेलला याने रिप्लाय केला आणि नंतर तर कधीतरी त्याच्या लक्षात आलं का ते 30,000 रुपये त्याच्या अकाउंटमधून डिडक्ट झाली आहेत. आता हे नेमकं त्या मिस्टर बी ने असं काय केलं असेल की त्या एच्या अकाउंटमधून ती पैसे ट्रान्सफर झाली. तर आता त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. ही ऍक्च्युअल सिच्युएशन झाली की असं असं झालं म्हणजे तो ना सायबर क्राईमला बळी पडलाय. मग त्या सिच्युएशन मध्ये काय झालेलं असेल हे इथे गेसिंग दिलेलं आहे आपल्याला पुढे. द हॅकर देन लॉग्ड इन टू मिस्टर एज अकाउंट अँड पुट इन देअर मोबाईल नंबर इन्स्टेड ऑफ हिज. म्हणजे पहा, एखादा मेल होता म्हणजे एखादी लिंक होती काहीतरी, ती मिस्टर ए ने फॉलो केली. त्यामुळे त्याचं युजर नेम आणि पासवर्ड जे आहे हे बी ला कळालं आणि जो काही फॉर्म वगैरे असेल किंवा मग त्या लॉग इन मधला किंवा ईमेलच्या लॉग इन मधला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर त्या बी ने काय केला तर चेंज केला. बी या व्यक्तीने स्वतःचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी पुटअप केला जिथे की ए चा मोबाईल नंबर दिलेला होता. So that when they did make the transfer, the message alert of the transfer would go to their mobile and not his. आता आपण हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये काही ट्रान्झॅक्शन्स होतात तेव्हा जो अकाउंट नंबर आपण बँकेशी लिंक केलेला आहे त्या मोबाईलवरती, म्हणजे जो मोबाईल नंबर बँकेच्या अकाउंटशी लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला मेसेज येतो की इतके इतके पैसे डिडक्ट झालेले आहेत म्हणून. पण या सिच्युएशन मध्ये तो मेसेज मिस्टर ए ला आलाच नाही. कारण काय तर मिस्टर ए च्या मोबाईल नंबरच्या ऐवजी त्या ठिकाणी बी चा अकाउंट नंबर पुटअप केलेला होता आणि म्हणून
अकाउंट मधून म्हणजे बँकेच्या अकाउंट मधून पैसे डिडक्ट झाल्यानंतर जो अलर्ट मेसेज आला तो बी या व्यक्तीला गेला. एला ते कळलंच नाही. जेव्हा त्याने स्वतःचे अकाउंट्स चेक केले असतील, त्याच्या काही एंट्रीज वगैरे चेक केल्या असतील, तेव्हा त्या व्यक्तीला लक्षात आलं, म्हणजे एला लक्षात आलं की अरे 30,000 तर डिडक्ट झाले जे मी स्वतः नाही केलेले. मग त्याने इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं. आता हा जो प्रकार आहे या प्रकाराला आपण म्हणतो फिशिंग. फिशिंग नॉर्मली बिगिन्स बाय यू. आता फिशिंग जे आहे, ऍक्च्युली आपण फिशिंग हा टॉपिक या आधी पाहिलेला आहे. ज्या सिच्युएशन मध्ये तुमच्या बाबतीत कधीतरी पैशांची चोरी होते त्या प्रकाराला आपण काय म्हणतो तर फिशिंग म्हणतो. मग फिशिंग करताना कुठे ना कुठे काही ना काहीतरी आपला स्वतःचाच त्याच्यामध्ये रोल असतो. आपण काहीतरी केलेलं असतं म्हणूनच आपण फिशिंगला बळी पडतो. आता आपण पुढे बघूयात. यू गेटिंग एन ईमेल लेट्स से फ्रॉम द बँक सेइंग दॅट समवन इज ट्राइंग टू हॅक इन टू युअर अकाउंट सो यू नीड टू रिव्ह्यू युअर पासवर्ड. आता फिशिंग या प्रकारामध्ये काय होतं, एखादी ऑर्गनायझेशन किंवा एखादे ग्रुप ऑफ पर्सन, एखादी एंटिटी आपल्याला असं भासवते की ते ना बँकेतून तुमच्याशी कम्युनिकेट करताय, बँकेतून तुमच्याशी बोलताय आणि तुमच्या अकाउंटला ना हॅक होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत, तुमच्या अकाउंट मधला डाटा लॉस्ट होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि हे हॅकिंग होऊ नये म्हणून तुम्ही ना तुमचा जो काही पासवर्ड वगैरे असेल तो मला द्यायचा आहे, तो आपल्याला चेंज करायचा आहे किंवा रिव्ह्यू करायचा आहे. तर या सिच्युएशन मध्ये त्यांनी मिस्टर ए ला, समजा या एक्झाम्पल मध्ये मिस्टर ए ला कॉल केला आणि सांगितलं की हा आपल्याला ना तुझ्या अकाउंटला चेंज करायचं आहे समथिंग काहीतरी, तर तुझा पासवर्ड मला सेंड कर. आणि म्हणून ते मिस्टर ए ने काय केलं, क्लिक केलं त्या लिंकला. दॅट वेबसाईट इज अ फेक ऑर द स्पूफ्ड वेबसाईट. आता ती ज्या लिंकला त्याने क्लिक केलेलं की ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी, तर ती लिंक जी आहे ती फेक लिंक होती किंवा ती वेबसाईट जी आहे ती फेक वेबसाईट होती. आणि आपण क्लिक करताना एवढं आपलं बारकाईने लक्ष असतं का त्या वेबसाईटचं नाव काय आहे, ती सिक्युअर्ड आहे का नाही आहे. मग जर का ती सिक्युअर्ड नाही आहे म्हणजे आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये हे रिअलाइजच नाही होत की आपण आपलं पासवर्ड आणि युजर नेम जे आहे हे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे पोहोचतंय, त्या फिशरकडे पोहोचतंय. कारण काय, आपण त्या एका लिंकला क्लिक केलेलं आणि ज्या लिंकला तुम्ही क्लिक करताय ती लिंक काय आहे तर फेक लिंक आहे आणि त्याला क्लिक केल्याच्या नंतर इनडिरेक्टली आपली जी इन्फॉर्मेशन आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. ओके, तर ही पहा आपल्याला एक केस स्टडी दिलेली होती. परत आपण थोडंसं ओव्हरलुक करूयात 1 मिनिटामध्ये. इथे पहा आपल्याला एक्झाम्पल दिले. मिस्टर ए नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्या अकाउंट मधून 30,000चं डिडक्शन झालं आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याच्या लक्षात येत आहे का ते 30,000 रुपये मिस्टर बी च्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झालेली आहेत आणि नंतर त्या ए च्या लक्षात येतंय की अरे आपण ना सायबर क्राईमचे बळी पडलेलो आहोत, आपल्यासोबत काहीतरी फ्रॉड झालाय. मग जेव्हा त्याला ते रिअलाइज होतं की अरे हे असं माझ्यासोबत का झालं, कारण त्याने स्वतःच काय केलेलं होतं, एखाद्या मेलला काहीतरी रिप्लाय केलेला होता. ही झाली या सिच्युएशन मधली केस स्टडी. आता अशा प्रकारांमध्ये नेहमी काय होतं, एखादा व्यक्ती एखाद्या हॅकरने पाठवलेल्या लिंकला क्लिक करतो आणि त्याची इन्फॉर्मेशन त्या हॅकरकडे जाते. मग तो त्यामधला जो म्हणजे आपले जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या कॉन्टॅक्टच्या ऐवजी स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर पुटअप करतो. त्यामुळे मेसेज अलर्ट त्या हॅकरला जातो, ज्याचं ओरिजिनल अकाउंट आहे त्याला जात नाही. पण प्रत्येक सिच्युएशन मध्ये सुरुवात जी आहे ही आपल्या स्वतःपासूनच काहीतरी झालेली असते. म्हणून जेव्हा केव्हा आपण एखाद्या लिंकला क्लिक करतो तेव्हा हे आपल्याला कन्फर्म असायला पाहिजे की ती ट्रस्टेड सोर्सेस कडूनच आलेली आहे की नाही, किती फ्रॉड आहे एखादी. ओके, आता बेस्ड ऑन दिस केस स्टडी वी हॅव टू आन्सर सम क्वेश्चन्स. आन्सर द फॉलोइंग बेस्ड ऑन द केस स्टडी. आता आपण जी केस स्टडी पाहिली त्या केस स्टडीवर आधारित आपल्याला ना काही इथे प्रश्न विचारलेली आहेत. तर आपल्याला आता त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट टाइप ऑफ सायबर क्राईम डज द केस स्टडी रेफर टू. ह्या केस स्टडी मध्ये कुठल्या प्रकारचा सायबर क्राईम मेन्शन केलेला आहे. आता ऍक्च्युली क्वेश्चनचा आन्सर सुद्धा आपल्याला केस स्टडी मध्येच दिलेलं होतं. क्वेश्चनचा आन्सर आहे फिशिंग इज अ सायबर क्राईम
रिलेट टू धिस केस स्टडी. कारण या प्रकाराला आपण काय म्हणतो तर फिशिंग म्हणणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डज द टर्म हॅकर मीन. आता बघा याच चॅप्टर मध्ये हॅकरची आपण ऑलरेडी एक डेफिनेशन बघितलेली होती. थोडंसं मी शिकवताना मेन्शन पण केलं होतं की हे जे हॅकर आहे हे आपल्याला मेन्शन करायचंय किंवा मग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो हॅकर कोण असतो. अ नॉलेजेबल कम्प्युटर युजर समटाइम्स रेफर टू ॲज अ हॅकर who illegally browse or steal companies or individuals private information. ही जी आहे ना इथून डेफिनेशन नॉलेजेबल कम्प्युटर युजर पासून इथपर्यंत दिलेली ही काय आहे तर आपली इनडिरेक्टली हॅकरची डेफिनेशन आहे. नॉलेजेबल कम्प्युटर युजर समटाइम रेफर टू ॲज हॅकर who illegally browse or steal companies or individuals private information. त्या पर्सनला आपण काय म्हणणार तर हॅकर म्हणणार. ओके. दिस इज अ डेफिनेशन ऑफ हॅकर, जे की आपल्याला या केस स्टडी मध्ये आता विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण. पुढचा प्रश्न काय आहे तर पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं हाऊ डीड मिस्टर ए बिकम अ व्हिक्टिम ऑफ सायबर क्राईम. आता मिस्टर ए हा सायबर क्राईमचा व्हिक्टिम कशा प्रकारे झाला, सायबर क्राईमचा बळी कसा पडला, तर आपण त्याचा आन्सर असं म्हणू शकतो. Mr. A had given his password and name online by replying to an email sent by the hacker. त्या हॅकरने एक मेल पाठवलेला होता, त्याला याने रिप्लाय केलं and ₹30,000 had deducted from his account. आणि त्याने ते पासवर्ड आणि नेम ऑनलाईन रिप्लाय करून सेंड केल्यामुळे 30,000 त्याच्या अकाउंट मधून डिडक्ट झाले. सो इन दिस वे मिस्टर ए बिकम अ व्हिक्टिम ऑफ सायबर क्राईम. कारण त्याच्या अकाउंट मधून पैसे लॉस्ट झालेली आहेत, गेलेली आहेत, ट्रान्सफर झालेली आहेत, जे त्याने स्वतः ट्रान्सफर नाही केलेली. दॅट मीन्स ही इज अ व्हिक्टिम ऑफ सायबर क्राईम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. व्हॉट प्रिकॉशन्स शुड बीन टेकन इन ऑर्डर टू अवॉइड दिस टाइप ऑफ फ्रॉड. आता आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला हवीत जेणेकरून अशा प्रकारचा फ्रॉड आपल्यासोबत होणार नाही. तर बघा याआधी आपण याच चॅप्टर मध्ये डूज अँड डोंट्स ही टॉपिक पाहिलेली होती. ही जी डोंट्स आहेत तर या डोंट्स मधलं ईच अँड एव्हरी पॉइंट इज अ आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता प्रत्येकच जो पॉइंट आहे हा इनडिरेक्टली त्या क्वेश्चनचा आन्सर असेल. त्यामध्ये बघा आपण असं म्हणू शकतो डोंट ओपन ईमेल अँड अटॅचमेंट्स फ्रॉम स्ट्रेंजर. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जसं आपल्या या फिशिंगच्या रिलेटेड दिलेलं केस स्टडीशी रिलेटेड की हे जे आहे तुमचं फर्स्ट पॉइंट हा तो तुमच्यासाठी या क्वेश्चनचा आन्सर म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट असेल. डोंट ओपन ईमेल अँड अटॅचमेंट्स फ्रॉम स्ट्रेंजर. नेक्स्ट डोंट रिस्पॉन्ड टू एनी सस्पिशियस मेल. आता आपल्याला एखादा जो अनोळखी मेल आहे ज्याचा आपल्याशी काही संबंध नाहीये तर अशा मेलला आपण रिस्पॉन्ड सुद्धा करायला नको. हे एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अँड डोंट शेअर युअर पासवर्ड अँड OTP विथ एनीवन. हा सुद्धा म्हणजे बघा या डोंट्स मध्ये दिलेले जे ही 3 पॉइंट्स आहेत, थर्ड पॉइंट, फोर्थ पॉइंट अँड फिफ्थ पॉइंट, दीज पॉइंट्स आर मोस्ट इम्पॉर्टंट रिगार्डिंग धिस केस स्टडी. आणि अर्थातच हे डोंट्स मधली जी पॉइंट्स आहेत ही तर ऑलवेजच डोंट्सच आहेत. या गोष्टी आपण करायला नकोतच. हे आपल्याला या केस स्टडीच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. ओके. सो आय होप यू अंडरस्टँड दिस केस स्टडी and in our next class or in our next lecture we will discuss about second case study. So have a nice day and bye.